लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत का? लाडक्या बहिणीच्या पैशाचा प्रॉब्लेम आहे का? लाडक्या बहिणीचे पैसे आलेच नाहीत, एक नाही 2 महिन्याचे नाही आले. चला नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, बघूया की लाडक्या बहिणीचे पैसे का आले नाहीत, लाडक्या बहिणीचे पैसे येण्याचं कारण काय आणि लाडक्या बहिणीचे थेट 3000 रुपये तुमच्या खात्यात कसे पडतील. तर आपण ह्या व्हिडिओमधून बघूया. पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे का येणं बंद झाले किंवा का खात्यात पडत नाही. तर सविस्तर आपण माहिती बघूया पूर्ण व्हिडिओमध्ये. बँक खाते आधार लिंक आहे का? बँकेमध्ये आपलं आधार कार्ड लिंक आहे का? आपला बँकेमध्ये मोबाईल नंबर लिंक आहे का? हे कारण. हे जर नसल, आपलं आधार लिंक नसेल, आपला मोबाईल जर लिंक नसेल, तरी पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम होतो. म्हणून प्रथमतः बँकेत जाऊन आपलं आधार आपल्या खात्याशी लिंक आहे का, आपला मोबाईल नंबर खात्याशी लिंक आहे का, हे प्रथमतः तपासून घ्यायचं आहे. हा जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर लगेच तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 3000 रुपये येऊ शकतात. आणि दुसरं कारण डीबीटी महत्त्वाचे आहे. तुमच्या खात्याला डीबीटी आहे का? तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात का? हे बँकेत जाऊन विचारा. बँकेत जाऊन चौकशी करा का आमच्या खात्याची डीबीटी आहे का. आणि तिसरं कारण काय असणार आहे, तुमचं खात्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर पैसे जमा होणार आहेत का? नाही. आणि तिसरं कारण असं आहे की तुमचा भरताना फॉर्म चूक झाली का. आता फॉर्म भरताना कोणती चूक होते? आधार नंबर बरोबर आहे का? जन्मतारीख बरोबर आहे का? तुमच्या आईवडिलाचं नाव टाकलेलं ते बरोबर आहे का? तुम्ही आईचं, वडिलाचं, पतीचं, मुलाचं कोणाचं तरी नाव दिलेलं आहे ते पण बरोबर आहे का? म्हणजे आपला फॉर्म बरोबर भरण्यात आलेला आहे का? का फॉर्म चुकलाय भरताना म्हणून पैसे अडकत आहेत, म्हणून पैसे येत नाहीत, हे पण तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. कारण पैसे न येण्याचं कारण काय आहे. आणि चौथी गोष्ट अशी आहे, मोबाईल अपडेट ठेवणे, मोबाईलमध्ये बॅलन्स ठेवणे, मोबाईल जे नंबर दिलेला आहे फॉर्मवर भरताना तो आणि बँकेतला सगळ्या मोबाईलमध्ये अपडेट असणे, चालू असणे, मॅसेज येणे, कॉल येणे, हे सगळं सुरळीत चालू आहे का हे पण लक्षात दिलं पाहिजे. हे जर सगळं चालू असेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात पडलेच म्हणून समजा. पैसे कुठल्याही लाडक्या बहिणीचे रुकणारे नाहीत, पडतील. आणि हे करूनही पाचवं कारण, CSC सेंटरला भेट द्या, माई सेवा केंद्राला भेट द्या, ग्रामपंचायतला भेट द्या, तक्रार नोंदवा की माझे पैसे येत नाहीत, माझे पैसे का बरं बंद झालेत आणि पैसे न येण्याचं काय कारण आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. तेव्हा पूर्ण सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे त्यांच्या खात्यात दरमहा येतील. 2 महिन्याचे जे रखडलेले पैसे आहेत ते 2 महिन्याचे पैसे पण तुमच्या खात्यात 3000 रुपये एक वेळेसच येऊन जातील. आणि हा व्हिडिओ सर्व महिला, सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा. कारण ज्यांना कुणाला पैसे नाही आलेले आहेत, ज्यांना कुणाला पैसे येण्याची अडचण असेल तर त्या लाडक्या बहिणीला ह्या व्हिडिओची मदत मिळेल आणि त्यांचे पैसे सुरू होतील. तर आपला हक्क आहे, आपले पैसे नाही आल्यावर आपला हक्क आहे, आपण बँकेत जाऊन चौकशी केलीच पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का ह्या बघणं गरजेचे आहे की कुठं कोणती गोष्ट आपली चुकलेली आहे हे बघणं गरजेचं आहे.
आणि जर समजा कुठं चूक असेल तर ती दुरुस्ती करणं पण गरजेचे आहे. चला तर मग 2 महिन्याचे एकाच वेळी 3,000 रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात कसे पडतील हे आपण बघायचं आहे. आणि जर समजा तुम्ही सगळं बघूनही पैसे नाही आले तर हे समजून जायचं का कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घ्यायचा. त्रुटी जर असेल कोणती तर ती त्रुटी भरून काढायची. मग लाडक्या बहिणीचे पैसे कुठंच अडकणार नाहीत, तर तिला महिन्या महिन्याला पैसे येत राहतील. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीमध्ये शेअर करा, नवे घरामध्ये शेअर करा आणि होऊन जाऊ द्या कोणाचा तरी फायदा आणि कोणाला तरी पैसे मिळू द्या पैसे. ही सेवा, ही मदत आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे. एक शेअर करून टाकायचा, एक व्हिडिओला शेअर करून टाका, लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये कळवा.